मिनिंग बघायचं, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, नेचर आणि स्कोप. सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन बघूया. आपण बघितलं आता इंट्रोडक्शन परत घ्यायचं, काय माहिती आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय माहित आहे, पूर्ण हिस्ट्री बघितली त्याची, तो आपण परत नाही घ्यायचं. मिनिंग बघूया, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कारण एक्झाम मध्ये मिनिंग लिहायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन मध्ये मिनिंग कंपल्सरी लिहायचं आहे, सिनॉप्सिस देणार आहे. मग त्यामध्ये मिनिंग काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. सगळ्यात पहिला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे द टर्म कॉन्ट्रॅक्ट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कॉन्ट्रॅक्टम. लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाही. लॅटिन वर्ड जो आहे तो कोण आहे, कॉन्ट्रॅक्टम आहे, विच मीन्स टू ड्रॉ टुगेदर. विच मीन्स टू ड्रॉ टुगेदर म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट काय असणार आहे, अग्रीमेंट असणार आहे बिटवीन 2 or more पर्सन, म्हणजे 2 असू शकतात, 2 पेक्षा जास्त असू शकतात. दॅट इज एन्फोर्सेबल बाय लॉ. दॅट इज एन्फोर्सेबल बाय लॉ असणार आहे यामध्ये. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोण असणार, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे पर्सन असणार आहे त्यामध्ये. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, when parties make promise to each other and the law recognize those promises. म्हणजे इथं मेन पॉइंट आहे की लॉ न ते रिकॉग्नाइज करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉ न रिकॉग्नाइज करायला पाहिजे म्हणजे आम्ही ए आहे बी आहे, दोघं जण एकमेकासोबत कॉन्ट्रॅक्ट करायला, तो इलिगल कॉन्ट्रॅक्ट करायला, तर तो लॉ रिकॉग्नाइज करणार नाही यामध्ये कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मेन पॉइंट आहे लॉ रिकॉग्नाइज करायला पाहिजे, ऍज अ बाइंडिंग इट बिकम्स अ कॉन्ट्रॅक्ट. मग तो कॉन्ट्रॅक्ट होणार आणि ते जर ब्रीच झालं तर मग आपण कोर्टात जाऊ शकतो फॉर एन्फोर्सेबल. पण आपण ऑलरेडी जर कॉन्ट्रॅक्ट इलिगल केला असेल तर तो ॲब इनिशियो व्हॉइड असणार आहे कॉन्ट्रॅक्ट. ओके. मग आता 2H कंपल्सरी सेक्शन लक्षात ठेवायचं. सेक्शन 2H मध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन दिल्या सेक्शन 2H मध्ये. आता 2H मध्ये जो कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन दिल्या, तर कॉन्ट्रॅक्टच्या डेफिनेशन मध्ये काय, अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ इज कॉल्ड एज अन कॉन्ट्रॅक्ट. आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. म्हणजे काय म्हटलं आता ह्यामध्ये, आता अग्रीमेंट एन्फोर्सेबलला पूर्ण प्रोसिजर काय असते, सगळ्यात पहिला काय असते त्यामध्ये, प्रपोजल असते. प्रपोजल म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता तुम्हाला एक ऍडव्हर्टाइजमेंट आली की मी असा असा क्लासेस घेते, असे असे क्लासेस आहेत, द लिगल प्लेबुकचे क्लासेस चालू झालेत. मग हा झाला प्रपोजल. प्रपोजल नंतर काय केला, तुम्ही ऍक्सेप्ट केला ह्यामध्ये आणि तुम्ही फीज पे केला. म्हणजे ऍक्सेप्ट म्हणजे काय, फोन करून नाही सांगितलं तरी चालते, जे काय 2,000 रुपये फीज आहेत ते तुम्ही पे केला म्हणजे तुमच्याकडनं ऍक्सेप्टन्स आला ह्यामध्ये. झालं प्रपोजल झालं, ऍक्सेप्टन्स झालं, हे दोन्ही मिळून काय झालं, प्रॉमिस झालं. म्हणजे प्रॉमिस म्हणजे काय, मी हे तुम्हाला टीच करणार आणि तुम्ही मला त्याच्या बदल्यात काय देणार, पैसे देणार, हे प्रॉमिस झालं. प्रॉमिस झाल्यानंतर काय झालं, ह्यामध्ये लिगली एन्फोर्सेबल करू शकतो आपण त्याला. म्हणजे काय, हे अग्रीमेंट झालं, प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स प्लस प्रॉमिस जो आहे काय झाला, अग्रीमेंट झाला. अग्रीमेंट म्हणजे काय झालं, आता हे अजून लिगली एन्फोर्सेबल झाला नाही, प्लस लिगली एन्फोर्सेबल पाहिजे ह्यामध्ये. तर लिगली एन्फोर्सेबल झाला, ह्यामध्ये काय झालं, आपण कोर्टात एन्फोर्स करू शकतो, हा झाला कॉन्ट्रॅक्ट. आता मेन पॉइंट, प्रपोजल मी कशाचा केला की प्रपोजल जो आहे ह्यामध्ये काय असणार आहे, प्रपोजल मी काहीतरी इलिगल ऍक्टिव्हिटीजचा ठेवला आणि तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केला, त्यानंतर फीज पे केला, त्याच्यानंतर अग्रीमेंट झाला, पण तो लिगली एन्फोर्सेबल होणार नाही. कन्सिडरेशन असणार आहे ह्यामध्ये, लिगली एन्फोर्सेबल होणार नाही ह्यामध्ये, कारण तो इलिगल आहे. मग हा झाला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट प्रोसिजर, हे स्टेजेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर 2H मध्ये तेच सांगितले, अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल लॉ बाय लॉ इज कॉल्ड एज अन कॉन्ट्रॅक्ट. एक्झाम मध्ये लिहिताना ह्यामध्ये फॉर्म्युला लिहायचा की सगळ्यात पहिला काय येणार, प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स प्लस प्रॉमिस. प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स इज इक्वल्स टू प्रॉमिस येणार. त्याच्यानंतर काय येणार, कन्सिडरेशन पे होणार, त्याच्यानंतर अग्रीमेंट होणार आणि अग्रीमेंट जो आहे तो एन्फोर्सेबल बाय लॉ असला तर त्याला आपण काय म्हणणार, कॉन्ट्रॅक्ट म्हणणार. हा झाला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट, डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सगळ्यात पहिला डेफिनेशन जो तो 2H मधले आताच बघितले, जेवढे जेवढे अग्रीमेंट आहेत एन्फोर्सेबल बाय लॉ आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्ट असणार आहेत. त्याच्यानंतर सॅल्मननं काय सांगितलंय, सॅल्मननं काय म्हटलंय, अ कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट क्रिएटिंग अँड डिफायनिंग दी ऑब्लिगेशन्स ऑफ दी पार्टीज. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट काय म्हणते, सॅल्मन काय म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट हे काय, अग्रीमेंट आहे. अग्रीमेंट क्रिएटिंग अँड डिफायनिंग ऑब्लिगेशन्स बिटवीन दी पार्टीज. म्हणजे एकमेकावर काय करतात, ड्युटीज सांगतात की आता मी तुम्हाला पैसे, तुम्ही मला पैसे पे केलाय आणि मी तुम्हाला शिकवायचं काम सांगवलं,
मग मी जर शिकवले नाही तर तुम्ही मला काय सांगणार, तुमचं काम आहे, ड्युटी आहे तुमची शिकवायची, तुमच्यावर ऑब्लिगेशन आहे. आणि मी जर शिकवत असेल आणि तुम्ही पैसे पे करत नसेल तर मी तुम्हाला सांगणार ह्यामध्ये की तुमचं काम आहे की मला पैसे पे करायचे. असं झालं, हे सॅलमनची डेफिनेशन झाली. आता हे जे अग्रीमेंट आहे ह्यामध्ये अग्रीमेंट म्हणजे काय, अग्रीमेंट जो पार्ट असते, कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट म्हणजे अग्रीमेंटच्या स्टेज पर्यंत पुढे लिगली एन्फोर्सेबल असतो अग्रीमेंटच्या नंतरचा पार्ट. इथपर्यंत नुसता अग्रीमेंट करून उपयोग नाही, तो लिगली एन्फोर्सेबल पण व्हायला पाहिजे. म्हणजे अग्रीमेंट म्हणजे काय असते की दोन पार्टीज येतात, त्यांची कन्सेंट होते, त्याच्यानंतर अग्रीमेंट तयार होते. लिगली एन्फोर्सेबल कधी होणार, तो नेक्स्ट पार्ट आहे ह्यामध्ये. आता पोलॉकची डेफिनेशन काय आहे, फेडरिक पोलॉक, एव्हरी अग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल बाय लॉ इज कॉन्ट्रॅक्ट. आता हेच आपण बघितलेलं फक्त जरा एक्स्ट्रा लँग्वेज मध्ये. एव्हरी अग्रीमेंट आणि जे काय प्रॉमिस तुम्ही करणार आहे आणि ते मेन पॉइंट एन्फोर्सेबल बाय लॉ जे असणार आहे ते काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. ही पोलॉकची डेफिनेशन आहे. सगळ्यात पहिला एम अँड ऑब्जेक्टिव्ह टू एन्श्योर सर्टॅनिटी अँड सिक्युरिटी इन दी बिझनेस ट्रान्झॅक्शन. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा एम आहे हा, टू प्रोटेक्ट द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ दी पार्टीज, टू प्रोव्हाइड लिगल रेमेडीज इन केस जर ब्रीच झाला कॉन्ट्रॅक्ट तर त्यावेळेला काहीतरी रेमेडीज पाहिजेत, तरच आपण ह्या जो कॉन्ट्रॅक्टवर आपण विश्वास ठेवू शकू. नाहीतर आपण कॉन्ट्रॅक्ट केला आणि ब्रीच झाला, जर रेमेडी मिळत नसेल तर लोक का कॉन्ट्रॅक्ट करायला जातील ना. मग प्रमोट ट्रेड अँड कॉमर्स, टू मेंटेन ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन कमर्शियल डिलिंग मध्ये ट्रेड पाहिजे आणि ट्रस्ट पाहिजे मेन गोष्ट. त्याच्यानंतर टू एन्फोर्स प्रॉमिस मेड व्हॉलंटरीली बाय दी पार्टीज, म्हणजे जे प्रॉमिस करणार आहेत त्यामध्ये व्हॉलंटरीली जे प्रॉमिस करणार आहेत ते काय असणार, एन्फोर्समेंट करण्यासाठी. हे एम्स आहे, पॉईंट आत्ताच सांगितलेले. कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, द कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ कन्सेन्सस ऍड इडम. हे विचारायचंच नाही. कन्सेन्सस ऍड इडम म्हणजे काय, मीटिंग ऑफ माइंड. म्हणजे मीटिंग ऑफ कन्सेन्सस ऍड इडम कधी होते, फॉर एक्झाम्पल आता मी कन्सेन्सस ऍड इडम मध्ये काय येणार आहे, म्हणजे मीटिंग ऑफ माइंड. तर फॉर एक्झाम्पल मी ऍड काढले यामध्ये, म्हणजे क्लासेसचा ऍड काढली, म्हणजे क्लासेसचं ऍड काढल्यानंतर तुम्ही घेणार असं तुम्ही म्हणजे घ्यायची इच्छा निर्माण झाली, म्हणजे तुमची मीटिंग ऑफ माइंड झाली ना यामध्ये की हा मी पण ऍक्सेप्ट आहे ह्याला, मी ऍड काढली, तुम्ही तयार आहे त्याच्यासाठी, म्हणजे मीटिंग ऑफ माइंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता दोन मैत्रिणी आहेत, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं ठरवलं, दोघांचं मीटिंग ऑफ माइंड झालं, हा बाबा जाऊया त्याला. हे झालं मीटिंग ऑफ माइंड, हा मेन पॉईंट. त्याचा अर्थच आहे कन्सेन्सस ऍड इडम. कन्सेन्सस म्हणजे काय, कन्सेंट, ऍड इडम म्हणजे काय, ह्यामध्ये मीटिंग ऑफ माइंड म्हणजे कन्सेंट पाहिजे होतं. फॉर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही आपण, त्यामध्ये त्यामध्ये कन्सेंट पाहिजे. फॉर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट पार्टीज मस्ट अग्री अपॉन द सेम थिंग सेम सेन्स. सेम थिंग सेम 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 सेन्स म्हणजे काय, की सेम थिंग म्हणजे एकाच गोष्टीवर, आणि सेम सेन्स म्हणजे काय, दोघांचे सेम कन्सेंट नुसार. हे झाला कन्सेन्सस ऍड इडम. हा कन्सेप्ट जो आहे कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यावर बेस्ड आहे. सगळ्यात पहिला आपण फर्स्ट बघितला तर कॉन्ट्रॅक्ट कशापासून तयार झाला, कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कुठल्या वर्ड पासून तयार झाला. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, अ कॉन्ट्रॅक्ट जनरली कंटेन दी फॉलोइंग इसेन्शियल एलिमेंट. सगळ्यात पहिला ऑफर, जसं आता आपण बघितलं की मी तुम्हाला ऑफर दिली की असं असे माझे लेक्चर त्यामध्ये आहेत, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कॉन्स्टिट्यूशन सगळे मिळून काय झाले 4,000 ला लेक्चर आहेत, असं मी ह्यामध्ये ऑफर काढला. ऑफर अँड एक्सेप्टन्स, मग तुम्ही ते एक्सेप्ट केला, हे झाला एक्सेप्टन्स. त्याच्यानंतर मला तुम्ही लॉफुल कन्सिडरेशन दिला, 4,000 रुपये पे केला. कॉम्पिटंट पार्टीज पाहिजे त्यामध्ये, तुम्ही 18+ पाहिजे, मेन गोष्ट 18+ आहे. जर तुमची आता हे हे गोष्ट वेगळी आहे ह्यामध्ये की एज्युकेशनली ह्यामध्ये पॅरेंट्स आपल्याला हे करून देऊ शकतात जर 18 नसेल तरी, हे एज्युकेशनल झाला. जर बाकीच्या आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण बघू, मोगरी बीबीची केस आहे त्यामध्ये, धर्मदास घोषची केस, लँड वगैरे जर आपल्याला विकायचं असेल तर 18+ पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर फ्री कन्सेंट, ह्यावर सेक्शन सेपरेट आहेत. फ्री कन्सेंट पाहिजे. फ्री कन्सेंट म्हणजे काय, कुठल्याही दबावाखाली येऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला मी तू कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर हो आणि तर तुला मारून टाकेल, असं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं धमकी वगैरे देणे, असला काही प्रकार नाही. त्याच्यानंतर लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे त्यामध्ये, इंटेन्शन जो आहे तो लॉफुल पाहिजे. लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे म्हणजे आपण जो कॉन्ट्रॅक्ट करतोय तो लॉफुल असायला पाहिजे ऑब्जेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जी आता जमिनीची कॉन्ट्रॅक्ट करायला, ती जमिनीची कॉन्ट्रॅक्ट किंवा एखाद्या घराची कॉन्ट्रॅक्ट करायला, घराची कॉन्ट्रॅक्ट कशासाठी करायला लागले की मला तिथं काहीतरी प्रॉस्टिट्यूशनचा वगैरे बिझनेस चालू करायचा म्हणून मी करायला.
तर हा लॉफुल ऑब्जेक्ट नाहीये आपला. लॉफुल ऑब्जेक्ट काय होणार, की मी एक काहीतरी टीचिंगसाठी मी स्कूल वगैरे काढणार आहे, लॉफुल ऑब्जेक्ट झाला. इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये रिलेशन क्रिएट करण्याचं इंटेन्शन पाहिजे. म्हणजे मी आता शिकवायला लागले म्हटल्यावर टीचर आणि स्टुडंटचा रिलेशन व्हायला पाहिजे. नाहीतर काय पैसे देऊपर्यंत देऊ देत, पैसे दिले नंतर बघूया काय होते होऊ दे, असं नाही. इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशन आणि ऑब्लिगेशन त्यामध्ये पाहिजेत. सर्टनिटी ऑफ टर्म्स, टर्म्स जे आहेत तुमचे सर्टन असायला पाहिजेत, म्हणजे फिक्स असायला पाहिजे. आता मी काय म्हणले, की तुमचे 3 महिन्याच्या आत जे सब्जेक्ट आहेत मी कव्हर करून देणार. तुम्ही मला जे काही फीज आहेत ते प्रोव्हाईड करायची. हे सर्टनिटी ऑफ टर्म्स. त्याच्यानंतर पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, म्हणजे मी आता सांगायला गेले 3 महिन्याच्यात तुमचे 20 ऍक्ट कव्हर करून देणार. पॉसिबलच नाही आहे ना. पॉसिबिलिटी ऑफ जे परफॉर्मन्स आहे ते पॉसिबिलिटी पाहिजे. तो हे जे टर्म्स आहेत ह्यामध्ये कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये येणार. विदाउट दिस इसेन्शियल अँड इसेन्शियल एलिमेंट अग्रीमेंट बिकम्स व्हॉइड. जर ह्यामध्ये हे इसेन्शियल एलिमेंट नसतील तर अग्रीमेंट व्हॉइड होणार आहे. जर असतील तर हे काय असणार, अग्रीमेंट व्हॅलिड होणार आहे.